इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल अशी कबुली स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला। इंदापूर विधानसभेची जागा महायुतीमध्ये भाजपला जाणार की राष्ट्रवादी लढणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या सगळ्यामध्ये आता हर्षवर्धन पाटलांनी एक मोठा दावा केला। या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे इंदापूरचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी। भाजपाचे माजी मंत्री राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। तुम्हीच मागील 2 दिवस म्हणला की माझी कुठेतरी अडवणूक होते, या ठिकाणी माझ्यावरती अन्याय देखील होतोय, तर आता विधानसभा येऊ पाहते, तर कसं पाहता याकडे? आता राहिला प्रश्न इंदापूरच्या विधानसभेचं काय होणार, हे बऱ्याच लोकांच्या समोर एक चर्चेचा विषय आहे। लोकसभेच्या वेळेस आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर आमची प्रदीर्घ चर्चा झाली। त्यानंतर अजितदादा, मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही एकत्र बसलो आणि त्या बैठकीमध्ये अजितदादांनी एक गोष्ट कबूल केली की देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब इथं आले आणि त्यांनी सांगितले की मी इंदापूर तालुक्याचा हर्षवर्धन पाटलासहित मी पालकत्व स्वीकारलेलं आहे, हे आपणही बघितलेलं आहे। त्यामुळे आता जी काय चर्चा झाली त्याबद्दल ह्या 2 नेत्यांनी या संदर्भातला निर्णय घ्यावा, त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय। नक्कीच परवाच एक वाक्य असं झालं होतं की आमदार दत्तात्रय भरणे म्हणजे ते महायुतीमध्ये आहेत, त्यांनी देखील असं सांगितलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या जागेचा तिला तेच सोडवतील। तुमचं त्याच्यावरती तुम्ही त्याच वाक्यावरती ठाम आहात का की तेच तिला सोडवतील? त्यांनी पालकत्व घेतले, अजित पवारांनी देखील शब्द दिला, तुम्हाला नेमका काय शब्द दिला? नाही, त्यांनी काय शब्द दिला, काय चर्चा झाली ही मला आज इथं एवढं ओपनली लगेच सांगता येणार नाही। फक्त मी एकच बॉटम लाईन सांगतो त्या चर्चेमध्ये की अजितदादा असं म्हणाले की इंदापूरच्या बाबतीमध्ये आणि हर्षवर्धन पाटलांच्या आणि ह्या साहित्य राजकीय परिस्थितीच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मी मान्य करील, मी त्यात एक शब्द बोलणार नाही। आणि मग देवेंद्र फडणवीस साहेब पण म्हणाले की त्याचा निर्णय मी घेईल। मला असं वाटतं आता शेवटी ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत आणि मला असं वाटतं की ते या संदर्भामध्ये त्यांची आमची डिटेलमध्ये काय चर्चा झाली अशा काय बैठकीतल्या चर्चा हे बाहेर सांगता येत नाहीत। पण त्यातनं एक वाक्य निश्चित सांगतो की ते निर्णय घेतील तो निर्णय मान्य करायचा, अशी चर्चा झाली आणि ते सगळा विचार करून निर्णय घेतील अशी अपेक्षा करतो। नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, हे इंदापूरचा विचार करून निर्णय घेतील असं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। जावेद मुलानी, जी 24 तास, इंदापूर।